संजय राऊत यांना शरद पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली आणि त्यानंतर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या. शरद पवारांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते असणारे जितेंद्र आव्हाड यांना देखील आता याला उत्तर दिलंय. एक ट्विट त्यांना सध्या केलेलं आहे. या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुम्ही तुमची भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. तुमचं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणत? एक लक्षात घ्या, शरद पवारांच्या एवढी उंची असलेला राजकीय नेता आज देशाच्या राजकीय पीठावर नाही, व्यासपीठावर असं आहे की त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. राजकीय विसंवाद असणं किंवा राजकीय विचारांमध्ये थोडंसं म्हणजे विचारांची फारकत असणं, त्यांचं जातीयवादी शक्तींची कधी पटलंच नाही. पण ते करत असताना राजकारण बाजूला ठेवून वैयक्तिक संबंध जपले ना त्यांनी. त्यांचं अटल बिहारी वाजपेयींचं अतिशय चांगले संबंध होतं, त्यांचे चंद्रशेखर साहेबांशी अतिशय चांगले संबंध होते, त्यांचं भैरवसिंह शेखावतांशी. म्हणजे तुम्ही देशातला विरोधी पक्षातला कुठलाही नेता काढा आणि त्यांचे आणि पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध होते. पण जेव्हा टीका करायची वेळ आली त्यांनी बाळासाहेबांनाही नाही सोडलं, त्यांनी वाजपेयी साहेबांना नाही सोडलं. कोणाची हिंमत हो? अमित शहांना तडीपार म्हणायची. शरद पवार म्हणाले ना, जेव्हा वार करण्याचा विषय येतो तेव्हा ते सोडत नाहीत. पण तो राजकीय असतो. ते वैयक्तिक द्वेष, सूड, असूया, असे म्हणजे कटुता ही त्यांच्या स्वभावात नाही. आणि ते आम्हालाही सांगत असतात की जितेंद्र राजकारण एकीकडे ठेवा आणि हे एकीकडे ठेवा. आणि म्हणून ते गेले ह्याच्यात खरं तर वाईट मलाच वाटायला आलं, कारण का सर्वात छळ माझाच झाला. कसं काय? हो, सगळा निधी माझ्या मतदारसंघात ज्या उमेदवार करणार होते त्याला भरभरून करोडो रुपयाचा निधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देत आहेत निधी. मला पाडायसाठी तर सगळे प्रयत्न झाले, पण ते मी थोडी ना मनात ठेवलं. लोकांनी 1,00,000 मतांनी जिंकवलं आम्हाला, चलत आहे. पण मग शरद पवारांकडनं काय शिकायचं? तर हे तुम्ही सूड, असूया, खोट्या केसेस वगैरे 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 करत असतात ना, शरद पवार कधीच करत नाहीत आणि मनातही ठेवत नाहीत. शरद पवारांचं आणखीन एक महत्त्वाचं विधान या निमित्तानं होतं की एकनाथ शिंदेंना ठाण्याचा विकास केला, जे काही ब्रिज असतील किंवा रस्ते असतील हे सगळं त्यांनी केलं. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की ठीक आहे, आता जे काय झालं ते एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या दृष्टीने ठाण्याला म्हणजे वरती नेण्याचा प्रयत्न करत असतातच, ह्याच्याबद्दल दुमत असता कामा नाही. काही तात्विक ह्याच्यामध्ये ते काही वेगळं वागतं. आता जसं 2.5 वर्ष मला अपॉइंटमेंटच नाही दिली, भेटले की परवा भेटू ना, तो परवा त्यांचा उगवलाच नाही. ठीक आहे, चालतं आहे, त्यांच्या मनात असेल काहीतरी. मोठा माणूस आहे, मुख्यमंत्री आहे, त्याला काय जितेंद्र आव्हाड एखाद्या छोट्या माणसाला बाजूला काढायला किती वेळ लागतो? चालतं आहे. मुख्यमंत्री झाले भेटले का? नाही, तरी अजून तेच चालू आहे, परवा भेटू. त्यांना आवडता शब्द आहे परवा भेटू, पण ते होत नाही. ती गळाभेट का माझ्या नशिबी नाही आहे. पवारांची आणि त्यांची भेट, अर्थात दोघंही मोठी माणसं आहेत, आपण कुठे यांच्या. सोलापूरकरांचा विषय तुम्ही लावून धरला होता. मितेश कुमार जे CP आहेत पुण्याचे, त्यांना आता क्लीन चिट दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की आक्षेपार्ह काहीच नाही. अहो, ते क्लीन चिट देणारच होते. सरकारमधनं न घेता सोलापूरकरांकडनं पोलिसांकडनं क्लीन चिट. सोलापूरकर येतो ते सोलापूरकर, त्यांना क्लीन चिट नाही मिळणार तर काय आव्हाडांना आणि कांबळेंना मिळणार या महाराष्ट्र शासनाचं क्लीन चिट? काय बोलणं झालं का होतं कोणाशी? सोलापूरकरांना. बाबा मोठा माणूस आहे. शिवाजी महाराज लाच देऊन पळाले असं म्हणणारा माणूस छोटा आहे काय? अरे केवढा मोठा माणूस. त्यांचं म्हणणं आहे की रेफरन्सेस होते त्याच्यामध्ये, अनेक रेफरन्सेस. शिवाय म्हणजे व्यवस्थित वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच आहेत हे म्हणण्याचं डेअरिंग फक्त सोलापूरकरच करू शकतात. सर, आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये आहेत आणि कुठंतरी शरद पवारांवर नाराज आहेत का, अशा पद्धतीची एक चर्चा आहे. कारण आज ते केजरीवालांना भेटले, आज ते राहुल गांधींना जाऊन भेटले, मात्र शरद पवारांची भेट टाळली. जी घटना घडली त्यानंतरची एक महत्त्वाची प्रतिक्रिया. माझं यात मत आहे की प्रत्येकाने दिल्लीत गेल्यानंतर शरद पवारांना भेटायलाच पाहिजे, असा काही रिवाज आहे का? नाही भेटले. आम्ही बांद्र्यावरनं जातो काय दररोज मातोश्रीत जातो काय? मी तर दररोज बांद्र्यावरनं जातो, दररोज. आम्ही काय असं काय नसतो. ते गेले असतील, त्यांचं वैयक्तिक काही काम असेल, त्यांचं काही काम नसेल शरद पवारांकडे.
नसतील भेटले तर काय त्याच्यात काय एवढं काय टी व्हीवरती चर्चा करणं एवढं काय मोठं आहे त्याच्यात. नितेश राणेंचं एक वक्तव्य सध्या प्रचंड गाजते. आता महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांना ₹1 ते त्यांच्या घरनं आणतात ना, रेव्हेन्यू सगळा त्यांच्या घरनं येतो. आणि परत काय बोलले ते महत्त्वाचं आहे. काय काळजी करू नका, माझा बॉस वरती बसलाय, हुक्कम आहे. मला देवेंद्रजी फडणवीसांना विचारायचं आहे, ही लोकशाही आहे का? विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि साध्या कार्यकर्त्यांनाही धमकी द्यायची, निधी देणार नाही, पक्षात या. काय म्हणजे कुठल्या पद्धतीचं तुम्ही राजकारण करता? कुठल्या पद्धतीची संसदीय लोकशाही आहे? मी माझ्या मतदारसंघाचं उदाहरण देतो ना. मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवार हे वेगवेगळ्या माध्यमातून निधी पाठवत असतात, वेगवेगळ्या माध्यमातून. त्यांना शोभत पण नाही आहे, आणि तरी त्यांचा माणूस लाख मतांनी पडतो, आणि त्याला कशा कशातनं वाचवलंय अजित पवारांनी. आधी खुनातनं सुद्धा वाचवलंय. आता ह्या विधानसभेत मी सगळं उघडणारच प्रकरण, बस झालं. आता तुमचा सहकार्य होता तो. असेल ना, ज्या दिवसापासून त्यांनी हे केलं त्या दिवसापासून मी त्याच्यापासून लांब होत गेलो. काय केलं त्यानं? काय त्याचं FIR मध्ये नाव आहे खुनात. अजित पवार त्यालाच मोठा करतात. तुम्ही या सगळ्या विषयी आवाज उठवला नव्हता का? तुम्ही पत्र देणं असेल किंवा खरं तर एक कायदेशीर झालं होतं, सगळं बोलून झालं होतं. त्या इन्स्पेक्टरची बदली आणा ना, त्या इन्स्पेक्टरला परत आणि करायला लावा त्याला इन्क्वायरी. हे आका तुम्हीच जन्माला घालता राजकारणातनं. आणा परत तो इन्स्पेक्टर, ज्याची नितीन ठाकरे ज्याची बदली केली रात्रीत, कारण का तो अटक करायला निघालेला आरोपी म्हणून. तरी तेही खोल स्टोरी आहे. अटक करायला जाणार ही माहिती फक्त काही पोलीस अधिकाऱ्यांना होती, निवडक पोलीस अधिकाऱ्यांना. ही माहिती राजकारण्यांपर्यंत पोचलीच कशी? अजित पवारांचा याच्यामध्ये थेट हात आहे असं तुम्ही आरोप करता. म्हणजे त्या इन्स्पेक्टरची बदली कशी होते? इन्स्पेक्टरची बदली कशी होते? अजित पवार होते का मंत्रिमंडळातले कोण होते? आधी मी बोलल्यानंतर ज्याच्या त्याच्या मनाला फटकन क्लिक होईल की काय आपण उद्योग केलेत ते. मला माहिती आहे ना, कोणी फोन केले, कोणी कोणाला शिव्या दिल्या, त्या इन्स्पेक्टरला रात्री कोणी शिव्या दिला, मला सगळं माहिती आहे. आणि तुम्ही मला जर कॉर्नर करणार असाल तर मला हे उघडावं लागेल. एक तर तुम्ही म्हणजे खुनाचा आरोप असलेल्या माणसाला उमेदवारी दिली, भलेही त्याचं तुम्ही चार्जशीटमध्ये नाव नाही येऊ दिलं. FIR मध्ये त्याचं नाव आहे. FIR मध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव नसणं ही चूक आहे. तुम्हाला चार्जशीटमध्ये एक्सप्लेन करावं लागतं की नाव का नाही. पोलिसांनी का नाही नाव घेतलं? अरे बिचारी 10वीत पोरगी आहे त्याची, आत्ता परीक्षा चालू आहे तिची. ट्युशनला पैसे नाहीत घरात, ट्युशनला. आई बिचारी गरीब अनपड औरत, कसं तरी घर चालतंय. एक लक्षात घ्या, हे अशा जे शाप आहेत ना, ते शाप भोवणार. त्या दोन्ही लहान पोरी कशा जगतात मला विचारा. मी त्यांच्या घरात जाऊन बघतो, त्यांचे नातेवाईक मला भेटत असतात, कुठनं पैसे जमवतात मला माहिती आहेत. इतक्या गोड पोरी आहेत लहान, आपल्याला काहीच वाटत नाही. हाताशी आलेला पोरगा असा गेला खाटकन. 5 वर्षापूर्वी त्याच्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात सुद्धा त्याने नजीबनुल्ला हे नाव घेतलेले 164 खाली पोलिसांनी त्या चार्जशीटमध्ये सुद्धा काही केलं नाही. आणि हा ते उघड बोलतो, उघड. अरे तुम्ही माझ्या इथे निधी पण त्यांनाच देणार, सगळं त्यांनाच करणार, मग याची पण उत्तर द्या आम्हाला. कायदेशीर बाब आहे, कोर्टाचा सुद्धा एक पर्याय होता शिल्लक, तुम्ही वापरला का तो पर्याय? काय करणार, त्यांच्याकडे पैसे तर पासले पाहिजे त्या बिचारा कुटुंबाकडे. मी आजपर्यंत त्या प्रकरणात लक्ष घातलं नाही, आजपर्यंत, की नको जाऊ दे, असं कोणाला वाटायला नको. निवडणूक आल्या आहेत, जितेंद्र आव्हाड खुनाचं राजकारण करतात, हा खून नाही, असं आहे तसं आहे. मग मी काही करत नव्हतं, पण अति व्हायला लागलं यार. आपण चूप बसलो तर आपल्याला येण्यातच गंटी करायला लागले.
धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच जमील शेख हत्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांना आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली आणि येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा संपूर्ण विषय जो आहे तो आपण अधिवेशनामध्ये मांडू आणि या कुटुंबाला म्हणजे जमील शेख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.